तर मुलांना आता आपण पाहणार आहोत वजन. वजन म्हणजेच काय आहे? वेट आहे. वेट बद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. बघा आता इथे तोच बघा तराजू आहे, दोन पर्याय आहेत. ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्रॅम मध्ये मोजतो ते वजन नाही तर वस्तुमान असते. ते किलोग्रॅम मध्ये मोजतो. ज्या वस्तू आपण ग्रॅम आणि किलोग्रॅम मध्ये मोजतो की किती किलोग्रॅम आहे, 500 आहे, 250 आहे किंवा 1 किलो आहे, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही किलोग्रॅम मध्ये मोजता ते वजन नाही आहे तर ते कोणतं आहे? त्याला आपण वस्तुमान म्हणत आहोत. म्हणजे हे जे टाकलेलं आहे काय आपण त्याला म्हणतो ग्रॅम आहे. मग 50 ग्रॅम आहे, 200 ग्रॅम आहे, 250 ग्रॅम आहे, अर्धा किलो आहे, 1 किलो आहे. मग हे किलोग्रॅम मध्ये मोजतो ते वजन नाही तर त्याला आपण काय म्हणत आहोत? वस्तुमान असे म्हणणार. काय म्हणणार आहोत मुलांनो? वस्तुमान म्हणत आहोत. अशा प्रकारे हे देखील वस्तुमान आहे. बघा 2 तराजूमध्ये ही वस्तू आहे आणि हा किलोग्रॅम आहे. मग हे याला पण काय? हे गुरुत्वीय बल आहे. बघा वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन म्हणतात. बघा आता वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते म्हणजे तुम्ही जितका जास्त तुम्ही प्रमाणात घेणार मग ते काय झालं? गुरुत्वीय बल झालं. व कार्य करते त्याला आपण काय म्हणणार आहोत? वजन म्हणणार आहोत. वस्तूंवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला आपण गुरुत्वीय बल म्हणणार आहोत. बघा इथे चित्राच्या माध्यमातून तुम्ही ते पाहू शकता. हे काय? किलोग्रॅम आणि वजन आहे. तर आता बघा पुढे समजण्यासाठी एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्याला केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हटले जाते. बघा आता यांनी काय सांगितले की एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने फेकली जाते. मग ही मुलगी आहे ती काय करत आहे? बॉल खेळत आहे आणि बॉल उडत असल्यामुळे तो बॉल कुठे जात आहे? वर जाय. म्हणजे काय आहे? गुरुत्वीय बल आहे. एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने म्हणजे आपण म्हणतो ग्रॅव्हिटीचा जो नियम आहे की एखादी वस्तू जरी वर फेकली तरी ती काय होणार आहे? ती खाली जाणार आहे. मग तुम्ही ज्या तराजूमध्ये 2 परड्यामध्ये एखादी जी वस्तू टाकली आणि ती जर अधिक प्रमाणात टाकत तर ती कुठे झुकणार आहे? ती गुरुत्वीय बलाच्या नियमानुसार किंवा सिद्धांतानुसार ती खाली झुकणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते आणि मग ते गुरुत्वीय बलाला आकर्षित करते त्याला वस्तूचे काय म्हटले जाते? वजन म्हटले जाते. आणि म्हणूनच वजन ही कशी आहे? सदिश आहे, राशी आहे. वजन काय आहे? सदिश राशी आहे. बघा इथे तुम्हाला समजलं की आपण मगाशी अदिश राशी म्हणजे जो तराजू आहे त्याचं उदाहरण पाहिलं आहे की जगाच्या पाठी तुम्ही कुठेही जा हे मापामध्ये बदल होणार नाही वस्तुमानामध्ये. तसंच इथे त्यांनी सांगितलंय की वस्तूचे वजन जे म्हणतात ते वजन हे काय आहे? सदिश राशीचं उदाहरण आहे की एखादी वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते. म्हणजे आकर्षण करणे म्हणजे गुरुत्वीय बलाने जे एखाद्या वस्तूला आकर्षण करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. आणि म्हणूनच हे उदाहरण कसलं आहे? सदिश राशीचं आहे. बघा मुलांनो आपण इथे पुन्हा बघा पाठी जाणार आहोत. बघा वस्तुमान ही कशी आहे? अदिश राशी आहे. मग आपण अदिश राशीचं हे उदाहरण पाहिलं की अदिश राशी ही कशा प्रकारे आहे की जडत्वाची जे गुरुत्वाचे मापन करते आणि जे मापन तितके जडत्व जास्त असते. जितके मापन जास्त तितके जडत्व जास्त आहे. मग हे वस्तुमान आहे हे अदिश राशीचं उदाहरण आहे. तर त्याचप्रमाणे त्यांनी वस्तुमान हे अदिश राशी आहे म्हणून जगात तुम्ही कुठे गेलात तरी याचं मापन बदलणार नाही, ते स्थिर आहे. मग त्याचप्रमाणे इथे बघा आपण पाहिलं आहे की जे वजन आहे, जे वस्तू आपण ग्रॅम किलोग्रॅम मध्ये मोजतो ते वजन नाही तर ते वस्तूचं काय आहे? ते वस्तुमान आहे. आणि हे कसं उदाहरण आहे मुलांनो? हे अदिश राशीचं सदिश राशीचं हे उदाहरण आहे की वस्तूमान जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला आपण वजन म्हणतो आणि वजन हे सदिश राशीचं उदाहरण आहे. एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हटले जाते. आणि हे वजन सदिश म्हणजेच वेक्टर राशी आहे. हे देखील आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. तर अशा प्रकारे गुरुत्वीय बल तुम्ही इथे पाहू शकता. म्हणजे बघा ती मुलीने बॉल जरी वरती फेकला होता, इथे पाहू शकता हा बॉल त्यांनी वरती फेकलेला आहे. बघा आता हा बॉल आहे वरती फेकला गेलाय परंतु तो गुरुत्वीय बलामुळे पुन्हा काय झालेला आहे? तो ते खालीच आलेला आहे. म्हणजेच हे काय आहे? गुरुत्वीय बल आहे. आणि म्हणूनच हे उदाहरण आहे. म्हणून वजन हे सदिश राशीचं उदाहरण आहे. आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सदिश आणि अदिश राशीची उदाहरणं पाहिलेली आहेत. वजन पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरते. जी आपली ही काय आहे? सूर्य आहे का? चंद्र आहे का? नाही. तर हे काय आहे? पृथ्वी आहे. आणि सर्वांना माहिती आहे हे काय आहे? पृथ्वी आहे. मग पृथ्वीवर जे वजन आहे, जे वजन हे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरते. प्रत्येक ठिकाणी वजन हे सारखंच असू शकतं का? जसं आपण पाहिलं की आपल्या घरातली जी व्यक्ती आहे, जर आपल्या घरात 4 सदस्य आहे, 5 सदस्य आहे, तर प्रत्येक व्यक्तीचे वजन हे सारखंच असू शकतं का? एका व्यक्तीचं जर 50 आहे तर प्रत्येक व्यक्तीचं 50 असू शकतं की प्रत्येकाच्या वयानुसार
हर एक व्यक्तीचं जे वजन आहे ते कसं असणार आहे, कमी जास्त असणार आहे. जर घरात लहान मूल 5 वर्षाचं आहे आणि एखादी व्यक्ती जर 50 वर्षाची आहे, तर वजन हे सारखं असू शकतं का? तर नाही. तसंच हे पृथ्वीवर जे वजन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरत असते. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक हर एक प्रांतामध्ये जे वजन आहे ते कसं आहे, वेगवेगळं आहे. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे हे वजन असते. बघा, ही जी पृथ्वी आहे, तुम्ही पृथ्वीवर ते उभं राहिलं, वजन नाही 983 एन, वजन 981 एन, वजन 978 एन. म्हणजे जेव्हा पृथ्वी काय करत असते, परिवलन करत असते, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. मग मनुष्य जेव्हा इथं उभा असतो तेव्हा वजन वेगळं असतं, तेव्हा इथे उभा असतो तेव्हा वेगळं असतं, तेव्हा इथे. म्हणजे आपण इथे उभं राहणं म्हणजे काय दर्शवत आहे, की हा जो देश आहे, की ह्या पृथ्वीवरील प्रत्येक जो प्रदेश आहे, मग तो अमेरिका आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे, ऑस्ट्रिया आहे, भारत आहे, नेपाळ आहे, चीन आहे, श्रीलंका आहे. मग या सर्व प्रांतावरील जे लोक आहेत, ते तिथले जे लोक जे राहतात, की तिथले जे वजन आहे, मग ते कसं असणार आहे, गुरुत्व बलामुळे यांचं जे वजन आहे त्या वजनामध्ये आपल्याला फरक दिसून येणार आहे. बघा, चंद्राचे गुरुत्व बल हे पृथ्वीच्या गुरुत्व बलापेक्षा कमी असल्याने चंद्रावर वजन कमी भरते. आता त्यांनी सांगितले की चंद्रावर वजन कमी का भरत आहे, त्याचं कारण तुम्हाला इथे दिलेलं आहे, की चंद्राचे म्हणजे गुरुत्व बल आहे पृथ्वीच्या गुरुत्व बलापेक्षा, जी पृथ्वी आहे ही आपली काय आहे, पृथ्वी आहे, आणि हा काय आहे, चंद्र आहे. मग पृथ्वीच्या गुरुत्व बलापेक्षा, बघा इथे काय दिलं आहे, चंद्राचे जे गुरुत्व जे बल आहे पृथ्वीच्या गुरुत्व बलापेक्षा काय आहे, कमी आहे. म्हणजे पृथ्वीचं बल कसं आहे, कमी आहे, आणि चंद्राचे गुरुत्व बलाचा अर्थ काय आहे, जास्त आहे. म्हणून त्याने सांगितले चंद्राचे गुरुत्व बल हे पृथ्वीच्या गुरुत्व बलापेक्षा कमी असल्याने चंद्रावर वजन कसं आहे, कमी आहे. मात्र वस्तुमान सारखेच असते, परंतु या दोघातलं जे वस्तुमान आहे ते कसं आहे, सारखं दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच चंद्रावरती व्यक्ती काय करू शकतो, हवेमध्ये तरंगू शकतो. देखील आपण डिस्कवरीमध्ये पाहिलेलं आहे की तिथलं जे लाईफ आहे ते कसं आहे, म्हणजे आपण ते देखील बघितलेलं आहे. बघा, आणि हे वस्तुमान मात्र वस्तुमान सारखेच असते. अशा प्रकारे वस्तुमान इथे काय दिलं आहे, की जर इथे वस्तुमान किती आहे, 100 kg आहे, तर वजन 980 एन आहे. त्याचप्रमाणे इथे जे पृथ्वीचं जे वस्तुमान त्यांनी ते दाखवलेलं आहे, चंद्राच्या गुरुत्व पृथ्वीच्या गुरुत्वापेक्षा हे कमी असल्याने चंद्रावर हे वजन कमी भरते. मग त्यांनी त्याचं इथे काय दिलं आहे, मोजमाप दिलं आहे, तुम्हाला संख्याने दाखवलं आहे की जे वस्तुमान आहे ते जर 100 kg आहे तर वजन 980 एन आहे. मग चंद्रावरचं जे वजन आहे ते किती आहे बघा, वस्तुमान 100 kg आहे तर त्याचं जे वजन आहे ते 162.2 एन आहे. म्हणजे याचा अर्थ यांच्यामध्ये काय आहे, वजनामध्ये जरी फरक असला तरी यांचं वस्तुमान कसं आहे, मुलांना बघा इथे पाहू शकता, वस्तुमानामध्ये फरक नाही, मात्र वस्तुमान सारखे असते. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी इथे सूची दिलेली आहे की कशा प्रकारे वस्तुमान हे सारखे आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये जे वेट आहे, जे वजन आहे ते वेगळं आहे, परंतु जे वस्तुमान आहे ते कसं आहे, सारखं आहे. याचप्रमाणे वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त असते, की जे ध्रुवावर म्हणजे जो विषुववृत्ताचा पट्टा आणि ध्रुवाचा जो पट्टा आहे, जसा आपला हा जो पूर्ण गोल भाग आहे आणि त्याच्यामध्ये जे पट्टे असतात, ध्रुवीय पट्टे असतात, विषुववृत्ताचा पट्टा असतो, मग त्याचा ध्रुवावर त्याचं वजन कसं आहे, जास्त आहे, तर विषुववृत्तावर सर्वात कमी असते. आणि विषुववृत्ताचा जो पट्टा आहे तो कसा आहे, कमी आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर जर गेल्यास वस्तूचे वजन हे कमी होत असते, आणि त्यामुळे जर समुद्र सपाटीला ज्या भागात जातात तेव्हा गेल्यास त्याच्या वस्तूचे जे वजन आहे ते कसं होत राहत आहे, कमी कमी होत जात आहे. हे देखील बघा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण जे वस्तुमान आहे ते चंद्रावरचं आणि पृथ्वीवरचं जे वस्तुमान आहे हे सारखं आहे, परंतु त्यातलं जे वजन आहे ते मात्र कमी आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत भौतिक राशीचे मोजमाप, की भौतिक राशीचे मोजमाप आहे कोणत्या पद्धतीने केले जाते त्याचा देखील आपण आता इथे अभ्यास करणार आहोत. आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, आता भौतिक राशीची जी मोजमाप आहे बघा, की दैनंदिन वेळेत आपण वेगवेगळ्या भौतिक राशीचे मोजमाप करतो. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हर एक गोष्टीचे जे मोजमाप आहे ते वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे. जर आपण भाजी घेतोय तर ते किलोमीटरमध्ये, दूध घेतोय तर लिटरमध्ये, जर कापड आपण जर घेतोय तर तो मीटरमध्ये आपला मोजला जात आहे, जर रॉकेल घेतोय तर ते देखील लिटरमध्ये आहे. तर अशी जे हर एक प्रकारची जर आपण जर कापड मोजत आहोत तर देखील आपण मुलांना बघा एक पट्टीच्या सहाय्याने आपण मोजत आहोत. म्हणजे तुम्हाला ही जी उदाहरणं दिसत आहेत ती कसली आहेत बघा, इथे पाहू शकता. हा जो काय आहे म्हणू शकतो याला तराजू आहे, बरोबर. काय आहे,
हा आहे तराजू. मग हा किलोग्रामसाठी आपण मोजला जातो. किलोग्राम म्हणजेच काय आहे, वस्तुमानासाठी आहे. मग हा 1 चमचा, मग 1 चमचा कशाचं अंतर आहे, हे कशाचं मोजमापाचं अंतर आहे. आपण जेव्हा साखर टाकतो, जेव्हा चहा पावडर, चहा बनवायचा असेल तर मग किती, 2 किलो चहा, 2 किलो चहा पावडर, 2 चमचे चहा पावडर, 2-3 चमचे साखर टाकत आहोत. मग त्याच्यासाठी आपल्याला चमच्याचं हे प्रमाण इथे घेतलेलं आहे. आपल्याला इथे दुधासाठी आपण कपाचा वापर केला आहे की किती कप दूध टाकायचं आहे. त्याचप्रमाणे इथे देखील जो बघा इथे बरणी दिलेली आहे की इथे मिठाची बरणी आहे, त्याप्रमाणे इथे कसली बरणी आहे, आपलं मसाल्याची बरणी आहे. हे जे तुम्हाला प्रमाण दिसत आहे हे प्रमाण आहे मुलांनो की किती अंतर आहे, की तुम्हाला किती सेंटीमीटर जागा सोडायची आहे, किंवा तुम्ही जे कपडा आहे तो किती सेंटीमीटरचा आहे, किती मीटरचा आहे हे मोजण्यासाठी ही फुल पट्टी दिलेली आहे की किती सेंटीमीटरचा कपडा, किती मीटरचा कपडा कट करायचा आहे. याच्यासाठी ही भौतिक उदाहरणं, ही भौतिक राशीची मोजमापे करत असतो. मग दैनंदिन व्यवहारामध्ये आपण या सर्व गोष्टींचा वापर करत असतो आणि हे देखील तुम्ही या गोष्टीचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करतच असाल. चला आता आपण मुलांना पुढे जाऊया. इथे बघा त्यांनी तुम्हाला प्रत्यक्षरित्या करून दाखवलेलं आहे. भौतिक राशी या एकमेकांपासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे जे मोजमाप आहे करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक राशी ह्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत, त्या भिन्न आहेत. बघा या राशी एकमेकांपासून भिन्न म्हणजे काय आहेत, त्या वेगळ्या आहेत. प्रत्येक राशीचे जे मोजमापन जे आपण करत असतो ते मोजमापन कसं आहे, विशिष्ट म्हणजे एकक वापरले जातं. मग प्रत्येक गोष्टीसाठी एकक वेगळं आहे. जसं सांगितलं किलोमीटर आहे, लिटर आहे, मीटर आहे. म्हणजेच हे कसं आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळं एकक वापरलं जात आहे. मग आता त्यांनी युनिट ऑफ लेंथ इथे काय दिलंय, याचं आपण आता वाचन करणार आहोत. बघा हे जे चित्र आहे तराजूचं आहे, जे आपण किलोग्रामसाठी आपण वापरलं गेलेलं आहे. 1 ग्रॅम मिलीग्रॅम, 1 किलोग्रॅम ग्रॅम आहे. त्यातून सांगितलं की जर इथे मिलीग्राम बोलले जातं, म्हणजे कसं आहे 1 ग्रॅम असतं तेव्हा मिलीग्राम असतो, 1 किलोग्राम असतं तेव्हा ग्रॅम असतो. बरोबर आहे. त्याचं वाचा युनिट ऑफ कॅपॅसिटी. बघा 1 लिटर म्हणजेच काय आहे, मिलीलिटर आहे. जेव्हा मिलीलिटर 1 लिटर जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच काय होतं, मिलीलिटर. आणि 1 किलो लिटर बोलतो तेव्हा काय आहे, लिटर आहे. 1 लिटरला मिलीलिटर आणि 1 किलो लिटरला लिटर असं याचा अर्थ होत आहे. मग ते कोणताही लिक्विड पदार्थ असू दे, दूध असू दे, रॉकेल असू दे, त्याचप्रमाणे आपलं केरोसिन असू दे, हर एक प्रकारचं पेट्रोल, डिझेल. बघा आता इथे युनिट ऑफ लेंथ दाखवली आहे. याचा वापर कुठे केला जातो मुलांनो, की शाळेमध्ये मोजपट्टीच्या सहाय्याने पेपरवरती आपल्याला जे आर्किटेक्ट जे असतात की त्यांना ॲक्युरेट माप करण्यासाठी आपल्याला या मीटरचा वापर केला जातो. की एखाद्या बिल्डिंगचा जर इमारतीचा आराखडा जर तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी ही सर्व एकके वापरली जातात. आणि त्याच्यासाठी आर्किटेक्ट म्हणजे आपण बोलू शकतो की जो इमारती बांधण्याचं जे बांधकाम जे हातात घेतात की त्याच्यासाठी आर्किटेक्ट अपॉइंट केला जातो. आणि तो अशा सर्व ॲक्युरेट पद्धतीने मोजमापाने तो काय करत असतो, त्याचा आराखडा करतो, त्याचं स्ट्रक्चर तयार करतो की कोणत्या ठिकाणी घर असलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी हॉल असला पाहिजे, कोणत्या ठिकाणी किचन असलं पाहिजे, की त्याचं एक व्यवस्थित सेंटीमीटर किंवा ते मीटर ते ठरलेलं असतं. त्याप्रमाणे हा अचूक आराखडा काढण्यासाठी याचा वापर होतो. आता आपण बघा पाहणार आहोत इथे 1 मीटर म्हणजेच काय आहे, मिलीमीटर. 1 मीटर म्हणजेच आहे सेंटीमीटर. आणि 1 किलोमीटर म्हणजे मीटर आहे. आणि 1 सेंटीमीटर म्हणजेच मिलीमीटर आहे. तर ही देखील एकके आपण पाठ करणं देखील आपल्याला गरजेचे आहे. हे देखील कधी कधी परीक्षेला देखील प्रश्न विचारू शकतात. तर अशा प्रकारे आपल्या याचं पूर्णपणे मोजमाप हे झालेलं आहे. तुम्हाला आधी झूम करून दाखवलेलं आहे आणि या सर्वचं आपण मोजमाप देखील केलेलं आहे. तर अशा प्रकारे युनिट ऑफ मास आपण देखील पाहिलेलं आहे. युनिट ऑफ लेंथ आपण बघितलं आहे, युनिट ऑफ कॅपॅसिटी बघितली आहे आणि युनिट ऑफ मास देखील बघितलं आहे. चला तर आपण आता बघा पुढे जाऊया. आता यांनी दिलेलं आहे आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे प्रमाणित मापन म्हणजे स्टँडर्डाइज मेजरमेंट आहे. तर प्रमाणित मापन कशासाठी, म्हणजे की हर एक गोष्टीचं ॲक्युरेट प्रमाणित मापन असणं गरजेचं आहे. ते कोणत्या प्रकारचे, त्याच्याबद्दलची काय माहिती आपण बघा पाहणार आहोत. पुन्हा आपल्या इकडे काय आलेलं आहे, तराजू आलेला आहे. आज हा तराजू आपल्याला खूप वेळा दिसलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून माहिती झालेलं आहे की कशा प्रकारे हे मापन केलं जातं. जेव्हा समसमान जेव्हा काटा येतो तेव्हा ते मापन कसं आहे, बरोबर आहे. जर एखाद्या दुकानदाराने जर 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आपण समजा एखादी वस्तू घेत आहोत, आपण द्राक्षे घेत आहोत, जर ते द्राक्ष जर बघा वरती जात आहे, समजा हे जे पारड आहे वरती जात आहे आणि हे जे मापन आहे तितकंच राहत आहे, याचा अर्थ काय होत आहे की अजून आपल्याला त्याच्यामध्ये द्राक्षे हे टाकावे लागते, ते ग्रेप्स टाकावे लागतील. परंतु जर ते खाली जात आहे म्हणजे ते
वजनापेक्षा जास्त ते खाली जातं, याचा अर्थ ते जास्त भरलेले आहेत अर्धा किलोपेक्षा. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे त्यांनी सांगितलं मापनासाठी प्रमाणित मापाची आवश्यकता असते, की कोणतंही तुम्हाला मापन करायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला प्रमाणाची मापाची आवश्यकता आहे. त्याला काय म्हणणार, प्रमाणित मापन. मग हे प्रमाणित मापन तुम्हाला शासन पुरवते, तुम्ही तुमच्या घरी ते तयार करू शकत नाही. मग 1 किलो आहे, 200 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम आहे, 1 किलो आहे, अर्धा किलो आहे. मग ही मापने शासन मार्फत असतात, शासन तुम्हाला पुरवतात आणि ती प्रमाणित असतात आणि त्यामुळे तुम्ही ते विकत घेऊन तुम्ही त्याच प्रकारे तुम्ही त्याचा वापर करणं गरजेचं आहे. या मापनांना प्रमाणित एकक म्हणतात. या मापांना काय म्हणतात, प्रमाणित. म्हणजे स्टँडर्डाइज युनिट असे म्हटले जाते, की जेणेकरून बघा हा जो आकडा आहे हा कसा आहे, बरोबर आहे, की हे जे टरबूज आहे, जे कलिंगड आहे कसं आहे, बरोबर आहे. हे अर्धा किलो भरले आहे म्हणून हे माप कसं आहे, बरोबर आहे. जर ते इकडे तिकडे जाते म्हणजेच हे कमी जास्तचं प्रमाण दाखवण्याची ही सुई जी आहे ही काम करत असते. म्हणजे आता मापनामध्ये देखील बरेच फरक आलेले आहेत किंवा आपण नवीन औद्योगिक क्रांती घडल्यामुळे किंवा नवनवीनच्या टेक्नॉलॉजीमुळे मापनामध्ये देखील फरक आलेले आहे. जसं डिजिटल मापन आहे, की सुरुवातीला फक्त तराजूचा वापर केला जात होता, आता डिजिटल पद्धतीने देखील मापन केलं जात आहे, की त्याच्यामध्ये तराजूची गरज नाही, की हातात धरून तराजू बघण्याची गरज नाही आहे. डिजिटल पद्धतीने मापन केलं जातं. पूर्वी जो पारदर्शक आहे तो काचेच्या मार्फतमध्ये पाहिला जायचा, आता ते डिजिटल पद्धतीमध्ये देखील आपण ताप मोजू शकतो. म्हणजेच काय झालं आहे, आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे मापनाच्या पद्धतीमध्ये. ती कशी कशी झाली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा आता इथे आपण हे मापन आहे याला काय म्हणणार आहोत, प्रमाणित एकके बोलणार आहोत. एखाद्या जर कापडाची जर लांबी मोजण्यासाठी हात किंवा लाकडी बाकाची लांबी मोजण्यासाठी, समजा एखादा आपल्याला टेबल मोजायचं आहे किंवा एखादं आपल्याला कापड मोजायचं आहे, ते किती सेंटीमीटर आहे, किती मीटर लांब आहे, जर मोजायचं तर आपण काय करतो, हात किंवा लाकडी बाकाची जी काठी आहे त्याचा आपण वापर करू शकतो का, तर वीत जसं आपण बोलतो ना हाताचा जो वीत आहे अशा प्रकारे 1 वीत, 2 वीत, 3 वीत. मग हे जे मापन आहे हे मापन योग्य आहे का, तर या मापनामध्ये काय होऊ शकते, चूक होऊ शकते, की जे आपले जे हात आहे आम्ही माझ्या हाताने जर करते हे जर माप आहे ते जर दुसऱ्या कोणी व्यक्तीने जर घेतलं तर त्याच्या हातामध्ये आणि माझ्या हातामध्ये फरक आहे. माझा हात कदाचित लहान असू शकतो पण दुसरा जो व्यक्ती आहे त्याचा हात मोठा असू शकतो. मग त्याच्यामुळे मापामध्ये फरक होऊ शकते, गफलत होऊ शकते आणि ते माप चुकू शकतं. आणि म्हणून सांगितलं वीत याचा अर्थ कळालाय. वीत म्हणजे जे आपण पंजाच्या सहाय्याने, हाताच्या सहाय्याने आपण जे असं माप घेतो, की जे मला हे माप मोजायचं आहे, मग हे 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, याला काय बोलणार आहोत, वीत बोलणार आहोत. असे प्रमाण घेतल्यास लांबी वेगवेगळी होईल. मी मगाशी सांगितलं की लांबी काय होऊ शकते, वेगवेगळी होऊ शकते, की प्रत्येक व्यक्तीने असं हाताने जर माप घेतलं तर त्या हाताचे जे लांबीचं जे माप आहे ते वेगळं येऊ शकतं. म्हणूनच हात हे प्रमाण एकक होऊ शकत नाही आणि म्हणून ॲक्युरेट माप येणार नाहीये, ते प्रमाणित होणार नाही आणि म्हणून हे प्रमाणित माप नाहीये. त्याच्यासाठी प्रमाणित माप बघा हे कसं केलंय, हाताचं माप इथे घेतलेलं आहे, त्याप्रमाणे हे मापामध्ये काय होत आहे, फरक पडत आहे. किंवा काठीचे दांडीने देखील माप घेतले तरी देखील ते देखील प्रमाणित माप होत नाही. तर बघा मुलांना आपण पाहणार आहोत की कोणत्याही प्रकारचे जर आपल्याला मापन करायचं असेल, जर लांबीचं मापन करायचं असेल तर आपण मीटरमध्ये करणार, वस्तुमानाचं करणार असेल तर आपण किलोग्रॅममध्ये करणार आणि जर काळाचं करायचं असेल तर आपण सेकंदामध्ये करणार, बरोबर. म्हणून तिने कोणत्याही राशीचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केले, म्हणजे सुनिश्चित केलेलं आहे आपण करतो. उदाहरणार्थ लांबीसाठी मीटर हे एकक सुनिश्चित केले, असं सांगितलं लांबीसाठी मीटर हे कसं आहे सुनिश्चित केलेलं, हे सगळे उदाहरणं आहेत. पण लांबीसाठी मीटर म्हणजे काय आहे, एकक चिन्ह काय दिलं आहे, एम दिलं आहे. वस्तुमानासाठी किलोग्रामसाठी काय दिलं आहे, केजी दिलेलं आहे. मग ते किती असू शकतं, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 आणि किंवा 1 केजी, अशा प्रकारे हे मापन दिलेलं आहे. काळ म्हणजे काय, काळासाठी सेकंद दिलेले आहे, किती सेकंड म्हणजे काय, एस व्ही आहे. सेकंड म्हणजे एस आहे आणि व्ही म्हणजे काय आहे म्हणून जो वेग आहे. तर अशा प्रकारे हे एकक जे इथे त्यांनी दिलेलं आहे. हर एक गोष्टीचं जे मोजमाप आपल्याला जर करायचं असेल तर राशी, वस्तुमान आणि काळासाठी हे सुनिश्चित केलेली हे मापन आहे. मीटर, किलोग्राम आणि सेकंड आहे. हे देखील आपण बघायच्यामध्ये पाहू शकतो. प्रचलित मापन पद्धती, मी प्रचलित मापन पद्धतीमध्ये कोणते दिले आहे, की जी प्रचलित आहे, की याप्रमाणे त्याचं मापन केलं जात आहे. MKS पद्धती प्रचलितमध्ये कोणत्या प्रकार येत आहे, MKS पद्धती आहे. बघा MKS मध्ये काय आपण देत आहोत, की MKS पद्धतीमध्ये राशी आहे, एककाचं नाव आहे, एकक चिन्ह आहे. पुन्हा आहे लांबी मीटर, एम वस्तुमान किलोग्राम, केजी आणि काळ सेकंद आणि एस आहे. MKS मध्ये कोणत्या पद्धती आहेत, तर या सर्व पद्धती या पाठामध्ये किंवा याच्यामध्ये MKS च्या पद्धतीमध्ये ह्याच्या प्रमाणे
जे मापन आहे ही पद्धती ही केली जाते. राशी, एककाचे नाव आणि एकक चिन्ह आहे. या पद्धतीत लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्राममध्ये व काळ जो वेळ आहे तो सेकंदामध्ये मोजला जात आहे. लक्षात येत आहे की या पद्धतीत काय आहे, जी लांबी आहे ती मीटरमध्ये मोजली जात आहे म्हणजे एम मध्ये, वस्तुमान किलोग्राम म्हणजे केजी मध्ये, काळ सेकंद आहे म्हणजे सेकंदामध्ये देखील मोजली जात आहे.